पद्धतीनं वर्ग काढणे, वर्ग म्हणजे काय क्लास नाही ना, आपण स्क्वेअर काढण्याच्या बाबतीत. आता कशा पद्धतीने काढायचं आहे की आपण a प्लस b ब्रॅकेट होल स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे. ओके, आता हा फॉर्म्युला बरेच वेळेस लक्षात राहत नाही. आपण काय करायचं, याला a प्लस b अशा पद्धतीने लिहित असतो. लक्षात ठेवण्यासाठी असं ओढून घ्यायचं, इकडे एक आणि इकडे एक, दोन्ही a ला आणि b ला घेतलं. आता त्यांच्या डोक्यावर 2 द्यायचं म्हणजे स्क्वेअर करायचं दोघांचा, पहिल्या टर्मचा आणि शेवटच्या टर्मचा वर्ग केला. पुन्हा काय करायचं, या दोघांनाही a * b दोघांचा गुणाकार आणि त्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट. लक्ष द्यायला, सूत्र लक्षात राहील. पहिल्याचा वर्ग आणि शेवटच्याचा वर्ग. लक्षात ठेवताना असं नाही लक्षात ठेवायचं a² + 2ab + b². पहिल्या टर्मचा, दुसऱ्या टर्मचा, पहिल्या टर्मचा वर्ग, शेवटच्या टर्मचा वर्ग, पहिल्याचा वर्ग, शेवटच्याचा वर्ग आणि मधात दोघांच्या गुणाकाराची दुप्पट. दोघांच्या गुणाकाराची दुप्पट. मग आता याचा वापर कसा करत असतात बघा, की मी जेव्हा 12 म्हणून लिहित असतो, याचा वर्ग करायचा, तर याला लिहित असताना मी कसं लिहित आहे, 10 + 2 म्हणजेच या फॉर्म मध्ये लिहिलं a + b. आता 10 याचा वर्ग आहे, तर मला इथे वर्ग करावा लागेल, इथे वर्ग करावा लागेल. आलं त्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या की a + b चा वर्ग म्हणजेच a चा वर्ग + 2ab + b चा वर्ग. याचाच अर्थ आता a चा वर्ग म्हणजे आपल्या याच्यात कशाचा वर्ग झाला, इथं 10 + 2 चा वर्ग. a चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग झाला, b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग, a चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग. बरोबर आहे. पुन्हा शेवटच्याचा वर्ग 2 चा वर्ग. लक्षात ठेवायचा, पहिल्याचा वर्ग शेवटच्याचा वर्ग, पहिल्याचा वर्ग शेवटच्याचा वर्ग. दोघांचा गुणाकार म्हणजे 10 चा आणि 2 चा गुणाकार 10 × 2 आणि त्याची दुप्पट. त्याची दुप्पट 9 × 100 पहिल्याचा वर्ग, शेवटच्याचा वर्ग 4, 9 × 2 = 20, 20 × 2 = 40. बरोबर. 100 + 40 + 4 म्हणजे 144. म्हणजे आपल्याला 12 चा वर्ग काय सापडलेला आहे, 144. मग लक्षातच ठेवावं लागेल की तुम्हाला आता 13 चा वर्ग करत असताना पहिला याला 1 न पकडता याला पकडा 10, याला पकडा 3. लक्षात कसं ठेवायचं, 10 चा वर्ग 100, 3 चा वर्ग 9, दोघांचा गुणाकार 9 × 3 = 30, त्याची दुप्पट 60. काय झालं, 100 आणि 60 160 169. कशाचा वर्ग आहे हा, 13 चा वर्ग. तुम्हाला 14 चा वर्ग करायचा असेल, 14 चा वर्ग, याला 14 म्हणून बघूच नका, याला बघत असताना 10 आणि 4 म्हणून बघा. पहिल्याचा वर्ग 100, दुसऱ्याचा वर्ग 16, दोघांचा गुणाकार 9 × 40, त्याची दुप्पट 80. किती झाले, 180 196. कशाचा वर्ग आहे हा, 14 चा वर्ग. तुम्हाला 15 चा वर्ग करायचा आहे, कशा पद्धतीने करतात, याला बघत असताना 15 न बघता त्याला बघायचं तुम्ही 10 + 5. पहिल्याचा वर्ग 100, शेवटच्याचा वर्ग 25, दोघांचा गुणाकार झाला 10 × 5 = 50, त्याची दुप्पट 100. त्याची दुप्पट 100. यांची बेरीज किती झाली, 100 × 100 200, 225 225. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कशाचा वर्ग केला तुम्ही, 15 चा वर्ग. तर स्क्वेअर करत असताना पहिल्या टर्मचा आणि शेवट टर्मचा वर्ग, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट आणि सगळ्याचं ऍडिशन करून आपल्याला स्क्वेअर मिळत असतो. लक्षात येतंय.